नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय स्पिरिट गाईड्सनी या प्रकारे दिलेला आहे. युअर पर्सन्स करंट थॉट्स अबाउट यू. सो जी व्यक्ती तुमच्या जवळ आहे, हृदयाशी जवळ आहे, किंवा ज्या व्यक्तींचा आता तुम्ही विचार करतायत, ती व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते, तिच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी मी इथे 4 पाईल्स रेडी केलेले आहेत. ओरॅकल कार्ड्स मी ऑलरेडी ड्रॉ केलेली आहेत. सो हे पाईल नंबर 1 जे आहे हे लव हे कार्ड आहे. त्याचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. पाईल नंबर 2 मॅनिफेस्टेशन हे कार्ड आहे. त्याचा क्रिस्टल आहे पीच मूनस्टोन. पाईल नंबर 3 ऑर्डर हे चित्र आहे आणि त्याचं क्रिस्टल आहे टायगर आय. आणि पाईल नंबर 4 सक्सेस हे चित्र आहे आणि त्याचं क्रिस्टल आहे गोल्डन क्वार्टर्स. सो या 4 पाईल्स आहेत. तुम्ही इंट्युटिव्हली सिलेक्ट करा क्रिस्टलवरून किंवा या सिक्रेट सायन्सवरून. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रीडिंगला डायरेक्टली जाता येईल. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. सो आपण आता इमिजिएटली रीडिंगला स्टार्ट करूया. फाईल नंबर 1 वेलकम टू रीडिंग. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया आपण. टॅरो कार्ड्स ड्रॉ करून घेऊया. जी कोणी व्यक्ती आहे तिच्या तुमच्याबद्दलच्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बॉटम ऑफ द डेक द मॅजिशियनचं कार्ड आहे. तुमचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. तुमचं कार्ड आहे लव. सो फर्स्ट कार्ड आहे सी बियॉन्ड द करंट सिच्युएशन. सेकंड फ्रेश एअर हे कार्ड आहे. आपण मेसेज नंतर वाचू. द इटर्नल चाइल्ड हे कार्ड आलंय. बॅट हे ॲनिमल स्पिरिट आहे. फॉगिनेस हे एक आहे. Bird flying, news is on the way. Dolphin, financial gain usually coming from something you did in the past. Haystack, karma, you will reap what you have sown. आणि wealth हे कार्ड आहे. द लवर्सचं कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक द मॅजिशियन आहे. फर्स्ट कार्ड तुमचं लवर्स आलेलं आहे. नंतर एस ऑफ कप्स, 10 ऑफ वॉन्ड,
द फूल, द टेम्परन्स, 9 ऑफ वॉन्ड आणि द एम्प्रेस. जरा अरेंज करते, आता व्यवस्थित दिसत असेल. सो पाईल नंबर 1 हे तुमचं कार्ड जे आहे ते लव्हचं आहे. सो ही व्यक्ती जी कोणी असेल तुमच्या आयुष्यामध्ये, हिचं आणि तुमचं नातं प्रेमाचं दिसतं आहे, कारण बरेचसे कार्ड्स त्याला कम्पॅटेबल आहेत. द लव्हर्सचं कार्ड आहे, द एम्प्रेसचं कार्ड आहे. सो इनफॅक्ट टेम्परन्सचं सुद्धा कार्ड, की हे दाखवतं की एक तुमच्यामधले एक संबंध हे खूप प्रेमाचे आहेत. द मॅजिशियनचं कार्ड हे बॉटम ऑफ द डेक आहे. हे कार्ड तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करतं. असं दिसतं आहे की तुम्ही एक तुमचं लाईफमध्ये एक सक्सेसफुल व्यक्ती आहात. तुम्ही जे काही तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, जे काही टूल्स आहेत, त्या सगळ्याचा एक ऑर्गनाईज पद्धतीने एक वापर करून तुम्ही एक स्वतःची रिॲलिटी बनवलेली आहे, मॅनिफेस्ट केलेलं आहे. सो एक तुम्ही खूप गुड ऑर्गनायझेशन, गुड मॅनेजर आहात सगळ्या बाबतीत. आणि असं दिसतं वर्सटाईल व्यक्तिमत्व असावं तुमचं. द मॅजिशियनचं कार्ड दाखवतं. सो ही जी व्यक्ती, इनफॅक्ट टॅरो कार्ड्सचा सगळा जर विचार केला तर बरीचशी कार्ड्स ही द लवर्स, मॅजिशियन, द फूल, टेम्परन्स, एम्प्रेस ही सगळी मेजर अर्काना कार्ड्स आहे. सो या व्यक्तीचा जी कोणी आहे त्या व्यक्तीचा एक तुमच्या लाईफवरती एक लाँग टर्म एक होल्ड आहे असं म्हणता येईल, किंवा एक तुमचं रिलेशनशिप आहे हे एक खूप डीप आहे, एक बऱ्याच एक परिणाम करणारं, किंवा एक कदाचित बराच काळ तुम्ही एकत्र असाल, किंवा एक फ्युचर आहे की जे तुम्ही एकत्रपणे बराच काळ व्यतीत करणार आहात, असं काहीसं दिसतं आहे. दुसरं म्हणजे कार्ड्स जर बघितले तर तुम्हाला इथे कप्स दिसत आहेत, वॉन्ड्स दिसत आहेत. सो वॉन्ड्स इज अ इमॅजिनेशन, कप्स हे आपलं मन दाखवतं, आपल्या फिलिंग्स दाखवतात. सो इथे कुठेही पेंटॅकल्स नाही आहेत किंवा स्वोर्ड्स नाही आहेत. सो ओव्हरऑल असं दिसतं आहे की ही व्यक्ती ही एक हिचं एक तुमच्याशी एक इमोशनल नातं आहे. दुसरं इमॅजिनेटिव्ह, मे बी कदाचित तुम्ही एकमेकांचा खूप डीपली विचार करताय, एक डीपली कनेक्टेड आहात तुम्ही इमोशनली एकमेकांशी, किंवा ही जी व्यक्ती आहे ही सतत तुमचा खूप विचार करते, किंवा तुमच्या एक मिनिट. पहिलं नंबर 1 ही जी कोणी व्यक्ती आहे ती तुमच्यावरती खूप प्रेम करते. एक ट्रान्सपरन्सी आहे त्यांच्या नात्यामध्ये, एक कुठल्याही प्रकारची लफवाछफी नाही आहे, एक नितळ प्रेम म्हणता येईल, की एक ज्यावरती विश्वास ठेवता येईल, विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जाता येईल अशी ही व्यक्ती आहे. असं ही व्यक्ती एक तुमच्याप्रती त्यांचे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत याचं एक महत्त्व जाणते. एक तुमच्यासाठी कुठल्याही थरापर्यंत झटण्याची या व्यक्तीची तयारी आहे, किती जितके हवे तितके कष्ट करण्याची तयारी आहे, असं काहीसं दिसतं आहे. या व्यक्तीला वाटलं की तुम्ही एक लहान मुलासारखं एक तुमचं आयुष्य हे एक अगदी खेळकर असावं, हसरं असावं, मुक्त असावं, एक फ्रीडम असावं तुमच्या लाईफमध्ये, विचारांचं फ्रीडम, मनाचं मुवमेंटचं फ्रीडम, एक तुम्ही मुक्तपणे वावरावं, एक पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये यावी, असं काहीसं या व्यक्तीला वाटतं. तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेम यावं, तुम्ही आयुष्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एक बदलावा, एक थोडंसं प्रेम आणावं, थोडासा फॉरगिवनेस आणावा, एक आपल्या लाईफमध्ये बॅलन्सिंग आणावं. मे बी कदाचित काही स्ट्रगल असेल किंवा काय असेल, किंवा कदाचित तुमचं इथे 9 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड सांगते, मे बी कदाचित तुम्ही फार स्ट्रगल करत असाल तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी, वारंवार कष्ट घेत असाल,
तर या व्यक्तीला वाटतं की तुम्ही तुमच्या लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलावा, एक प्रेम आणावं, तुमचे व्हायब्रेशन रेस करावे, तुम्ही आहे त्या सिच्युएशनच्या पलीकडे जाऊन काहीतरी बघण्याचा प्रयत्न करावा, एक एक थोडंसं निसर्गात जावं. इथे एम्प्रेसचं पण कार्ड आहे. सो एक थोडंसं स्वतःला फ्री करावं या सगळ्या स्ट्रेस लेवलमधून, मुक्त व्हावं, थोडंसं हसावं, खेळावं, बागडावं. एक लहान मुलाची जे आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये जे एक लहान मूल असतं ना, त्या लहान मुलाला थोडंसं जे इटर्नल चाइल्ड आहे हे कार्ड दाखवतं की एक त्याचं एक संगोपन करावं, त्याला जे काय हवं ना ते द्यावं, त्याला प्रेम द्यावं. इथे फ्रेंडशिपची एनर्जी खूप आहे. मे बी काहीतरी एक अचीव करण्यासाठी काही एक मटेरियल ॲस्पेक्ट म्हणा किंवा एक तुमची फायनान्शियल सिच्युएशन रेस करण्यासाठी तुम्ही बरेचसे कष्ट घेत आहे. सो इथे एक थोडीशी बर्ड्सची आणि डॉल्फिनची एनर्जी आहे इथे या पाईलमध्ये. सो तुम्ही इथे थोडंसं स्वतःला मुक्त करावं, फ्री करावं असं या व्यक्तीला वाटतं. या व्यक्तीचं मी म्हटलं ना तुम्हाला, इथे फक्त वॉन्ड्स आणि कप्स आहेत, इथे स्वोर्ड्स नाही आहेत किंवा पेंटॅकल्स नाही आहेत. सो ही व्यक्ती ही तुमच्यावरती अगदी मनापासून प्रेम करते. एक दुसरं म्हणजे एक प्रकारचं डिवाईन लव आहे असं समजा, की एक त्यामध्ये कुठलीही एक प्युअरिटी आहे असं म्हणता येईल त्यांच्या प्रेमामध्ये. आणि एक तुमच्याशी ते छान डिवाइनली कनेक्टेड आहे, तुमचं एक चांगलं कॉर्डिनेशन आहे असं काहीसं दिसतं आहे, की तुमची मनं फार जुळलेली आहेत, एक बॅलन्स आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असं इथे जाणवतं आहे मला. या व्यक्तीला वाटतं आहे की मे बी कदाचित तुमचं एक हे प्रेमाचं नातं तर आहे, मे बी एखादं फिजिकल अट्रॅक्शनसुद्धा तुमच्यामध्ये असू शकतं असं ते एम्प्रेस आणि लवर्सचं कार्ड दाखवतं आहे. तर एम्प्रेसचं कार्ड असं दाखवतं आहे की एक त्यांना असं वाटतं आहे की तुम्ही थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात व्हावं, स्वतःला एक क्रिएटिव्हली एक्सप्रेस करावं, स्वतःकडे एक लक्ष द्यावं, स्वतःची खूप काळजी घ्यावी, एक स्वतःच्या फिजिक्सची म्हणा किंवा एक स्वतःच्या ॲपिरन्सची सर्वतोपरी काळजी घ्यावी. एक तुमचा जो एक मे बी कदाचित एखादा नर्चरिंग हा गुण असू शकतो, एक तुम्हाला प्रेम देणं आणि या किंवा एखाद्यावरती समरसून प्रेम करणं ही तुमची हा तुमचा स्वभाव असावा जो तुम्हाला त्यांच्याशी जोडतो आहे. त्यांना हा तुमच्यातला गुण फार आवडतो की तुम्ही सर्वांवरती खूप छान एक सर्वांशी खूप चांगलं नातं मेंटेन करता किंवा एक सगळ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम, जिव्हाळा आहे आणि एक नर्चरिंग क्वालिटीज आहेत तुमच्यामध्ये, एक संगोपनाच्या क्वालिटीज आहेत कुठल्याही, मग ते तुमचं करिअर असो किंवा एक फॅमिली लाईफ असो. जो हा तुमचा नर्चरिंग नेचर आहे ना, हे त्यांना एक प्रकारे अट्रॅक्ट करतं असं काहीसं इथे दिसतंय. सो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात जावं, एक थोडा फ्रेश एअर घ्यावं. इथे हा मेसेज आहे, युअर बॉडी नीड्स रिफ्रेशमेंट फ्रॉम ऑक्सिजनेटेड एअर जनरेटेड बाय द ग्रास, ट्रीज, प्लांट्स अँड फ्लॉवर्स. स्पेंड टाईम आउटसाइड टुडे ॲज नियर टू द मदर्स नेचर्स क्रेडल ॲज पॉसिबल. ओपन युअर कर्टन्स अँड विंडोज टू रिफ्रेश युअर होम्स ॲज वेल. सो ही मदर नेचर म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात, इनफॅक्ट एम्प्रेस ही सुद्धा मदर नेचर आहे. सो निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही थोडा वेळ व्यतीत करावा, तुमचं मन मुक्त करावं, मोकळं करावं. या पक्ष्यांप्रमाणे एक फ्रेंडली एनर्जी तुमच्यामध्ये यावी, थोडासा फॉरगिव्हनेस यावा, एक प्रेम, जिव्हाळा तुमच्या नेचरमध्ये याव्या. एक काही वेळा काय होतं, आपण लाईफमध्ये स्ट्रगल करता करता थोडासा रूडनेस आपल्यामध्ये येऊन जातो. कदाचित आपण फार बिझी होऊन जातो की आपण आपल्याकडे एक प्रॉपरली लक्ष देत नाही असं काहीचं. सो तिथे त्यांचा एक मेसेज आहे की तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, एक तुमच्यासाठी थोडा तुम्ही स्वतःसाठी क्रिएटिव्हली एक्सप्रेस व्हा असं त्यांचं म्हणणं आहे असं दिसतं. तुमची सर्वतोपरी डेव्हलपमेंट व्हावी, तुमच्या आयुष्यामध्ये एक सगळ्या बाबतीत क्लॅरिटी यावी,
एक पॉझिटिव्हनेस राहावा असं त्यांना वाटतं. त्यांना असं वाटतं की तुम्ही एक खूप वर्सटाईल व्यक्तिमत्व आहे. एक तुमच्यामध्ये सगळं काही करण्याचे कॅपॅसिटीज आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट एक तुमच्यासाठी अशक्य नाही आहे. एक सगळ्या प्रकारच्या स्किल्स तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये आहेत आणि तुम्ही डेव्हलपही करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. सो सर्वतोपरी तुमची डेव्हलपमेंट व्हावी, एक सगळ्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व फुलत जावं असं त्यांना वाटतं. हे असं काहीसं यावरून दिसतंय. सो बॅकची एनर्जी आहे इथे. सो हे कार्ड सांगते की तुमची ही जी व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की तुम्ही एक फॉरगिवनेसची एनर्जी आणावी. काही गोष्टी आयुष्यातल्या ह्या लेट गो कराव्या. मे बी काही दुःख असू शकतात, काही पास्ट एक्सपिरियन्सेस असू शकतात. सो त्यांना एक तुम्ही लेट गो करून जसं आणि एक मूव ऑन व्हावं लाईफमध्ये असं त्यांना वाटतं आहे. सो त्यांना असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही येऊ दे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप फ्रेंडली लाईफ तुम्हाला अनुभवायला मिळावं, एक प्रेमळ लाईफ, एक फॅमिली लाईफ. तुम्ही सगळ्या दृष्टीने प्रॉस्परस व्हावं. सगळ्या गोष्टी, सगळ्या एक मटेरियल अचिव्हमेंट तुम्हाला सगळ्या मिळाव्यात. सगळ्या भौतिक गोष्टी, सुखसुविधांचा लाभ तुम्हाला घेता यावा असं त्यांना वाटतं तुमच्या बाबतीत. तुमची ओव्हरऑल तुम्ही ट्रॅव्हल करावं, तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी असं काहीसं त्यांचे विचार आहे. सो ही जी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यातली ही एक तुमच्या अंतर्मनाशी जवळजवळ कनेक्टेड आहे. त्यांच्यात आणि तुमच्यातलं नातं हे खूप पारदर्शी आहे. सो हा एक मॅसेज मला इथे दिसतो आहे. सो पाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे मॅनिफेस्टेशनचं आणि तुमचं क्रिस्टल आहे पीच मूनस्टोन. रीडिंग स्टार्ट करूया आपण. ॲक्सेप्टन्स हे कार्ड आहे. हार्नेस मिस्टिक पॉवर. अ लॉस. द प्रेयर हे कार्ड आहे. X, forces working against you. Dog close up, pleasure with close friend. Tulip, great passion. ऑयस्टरची एनर्जी आहे. टॅरो कार्ड्स पाहूया कोणते येतात. हे कार्ड फ्लिप झालं आहे. सो आपण पहिल्यांदा कन्सिडर करू. Bottom of the deck, 6 of Pentacles. Eight of Pentacles, 6 of Swords,
द स्ट्रेंथ, 5 ऑफ वॉन्ड, 6 ऑफ कप्स, 9 ऑफ स्पूड्स, लवर्स, 5 ऑफ स्वॉर्ड, द एम्परर. जरा अरेंज करते, आता प्रॉपरली दिसेल. सो पाईल नंबर 2, ही कोणी जी व्यक्ती आहे तुमचा विचार करते आहे किंवा तुम्ही तुमच्या मनात ही जी व्यक्ती आहे तुमच्या लाईफमध्ये, ही व्यक्ती एक असं दिसतंय की सर्वतोपरी तुमची एक डेव्हलपमेंट व्हावी, एक सगळ्या दृष्टीने ग्रोथ व्हावी असा कुठेतरी त्या व्यक्तीचा विचार आहे, असे या सगळ्या कार्ड्सवरून दिसत आहे. इनफॅक्ट या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की तुमच्यामध्ये खूप पॉवर्स आहेत, सगळं काही करण्याच्या पॉवर्स आहेत तुमच्याकडे. तुमच्या एक बॅलन्स व्यक्तिमत्व आहात तुम्ही. कुठल्याही सिच्युएशनमध्ये एक तुमचा तोल ढळत नाही असं काहीसं इथे दिसतं आहे. आणि हे बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे. सो सगळ्या गोष्टींना तुम्ही प्रॉपर न्याय देतास, तुमच्या सगळ्या लाईफ ॲस्पेक्ट्सना. तिथे एक म्हणजे सगळ्या फ्रंट तुम्ही छान एक कॉन्फिडेंटली हँडल करता असं काहीसं या व्यक्तीचं म्हणणं आहे. या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक तुमच्यामध्ये खूप पॉवर्स आहेत आणि त्या तुम्ही अजून रेस करण्याची गरज आहे. एक पॉझिटिव्हिटी अजून तुमच्या आयुष्यामध्ये यावी असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. इथे हे ॲक्सेप्टन्सचं कार्ड आहे. त्याचा मेसेज वाचूया. सी युअर सेल्फ अँड अदर्स थ्रू द आय ऑफ द एंजल्स with unconditional love and acceptance, and in this way you inspire and lift everyone to their highest potential. या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये एक अनकंडिशनल लव आणावं. सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये ॲज इट इज ॲक्सेप्ट कराव्या. जे काही तुमच्या एक लाईफ जर्नीमध्ये जे काही तुम्ही फेस कराल त्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी अनकंडिशनली ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. प्रेम असू दे तुमच्या लाईफमध्ये सगळ्यांच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीतसुद्धा. आणि एक तुम्हाला असं दिसेल की तुम्ही फक्त तुम्ही स्वतःच इन्स्पायर नाही होत आहे, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सगळ्याच लोकांना इन्स्पायर करताय. या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक सगळ्या दृष्टीने तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल समृद्धी यावी, एक स्टॅबिलिटी यावी असं काहीसं असं तुम्ही काहीतरी एखादी नवनिर्मिती करावी की जी जे काही तुम्ही स्ट्रगल करत असाल किंवा जे काही तुमचा जॉब असेल, मे बी काही प्रोफेशन असू शकतं, त्यामध्ये एक तुम्हाला एक चांगली पॉवर मिळावी, एक ऑथॉरिटी मिळावी, चांगल्या पोझिशनला तुम्ही जावं असं या व्यक्तीला वाटतं. आणि एक जी काही कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करावी लागते लाईफमध्ये, त्यामध्ये तुम्ही तुमचा सर्वत्र विजयच व्हावा. इनफॅक्ट तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज आहे, तुमच्यामध्ये एक वेगळी इनर पॉवर आहे, एक मेंटल पॉवर आहे असं त्यांना वाटतं की तुम्ही कुठल्याही कठीण सिच्युएशनला एक अगदी एक डिप्लोमॅटिकली हाताळता आणि त्यावरती विजय मिळवता असं त्यांचं म्हणणं आहे. की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना तुमच्यामधली एक गोष्ट फार आवडते की एक तुम्हाला सातत्यपूर्ण कष्ट करायची सवय आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सातत्यमग्न राहून काम करणं किंवा एक आपल्याला पूर्ण कामामध्ये डिवोशन देणं. मे बी कदाचित तुम्ही दिवसरात्र काम करत असाल की एक खूप स्ट्रगल करत असाल एक वैचारिक लेवलवरती सगळ्याच बाबतीत. एक तुम्ही खूप कदाचित काही वेळा तुम्ही स्वतःचाही विचार करत नाही, एक स्वतःच्या तब्येतीचा देखील विचार करते, पण तुम्ही एवढं स्ट्रगल करताय तुमच्या लाईफमध्ये. सगळ्या फ्रंट्स तुम्ही खूप छान हँडल केलं आणि तुमचं वर्सटाईल व्यक्तिमत्व आहे असं त्यांना वाटतं. क्वीन ऑफ वॉन्डवरून दिसतंय की सगळ्या गोष्टी तुम्ही खूप एक प्रकारचं कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये, डेअरिंग आहे, एक बिझनेस माइंड आहे तुमच्यामध्ये, सगळ्या गोष्टी हाताळण्याचं एक वर्सटाईल सोशल व्यक्तिमत्व असू शकतो तुम्ही.
असं दिसतंय. ते एक त्यांना असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे, परमेश्वराने तुम्हाला सगळं काही द्यावं, एक सगळ्या प्रकारची समृद्धी, सगळ्या प्रकारची मटेरियल रिसोर्सेस, तुमचं आयुष्य एक सगळ्या भौतिक सुखसुविधांनी एक परिपूर्ण असावं. परमेश्वराने तुम्हाला सगळं काही द्यावं, प्रेम द्यावं, एक चांगली माणसं तुमच्या आयुष्यामध्ये यावी असं त्यांना वाटतं. दुसरं म्हणजे त्यांना एक तुमच्यामध्ये खूप प्युअरिटी दिसते, एक तुम्ही खूप प्युअर आहात, एक तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक म्हणतात ना डिसेप्शन वगैरे किंवा एखाद्याला फसवणे किंवा काही अशा कुठल्याच गोष्टी असले कुठले स्वभाव नाही आहे तुमचे. एक तुमच्यामध्ये प्युअरिटी आहे, मे बी एक डिवाईन व्यक्तिमत्व आहात तुम्ही, असं काहीच दिसतं आहे. सो त्यांना असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप हार्डवर्क करता, जे काही लॉसेस तुमचे मे बी असतील, काही तुम्हाला एक स्ट्रगल करावं लागत असेल मे बी, तर त्यामध्ये एक तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने सगळं काही तुम्हाला जे काही तुम्ही कष्ट करतात त्यामध्ये सगळं काही तुम्हाला प्राप्त व्हावं. एक तुम्हाला तुमच्या आयुष्याचं एक म्हणतात ना की सर्वत्र प्रोग्रेसच व्हावी, एक आलेख आहे ना हा असा चढताच असावा असं. इनफॅक्ट ऑस्टरची एनर्जी सांगते की त्यांना असं वाटतं की तुमच्यामध्ये बऱ्याच हिडन क्वालिटीज आहेत, एक पॉवर आहे की कदाचित तुम्हालाही त्या माहीत नसाव्यात किंवा एक तुम्ही त्या जगापुढे येऊ देत नाही आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या एक रेस कराव्या, एक कनेक्ट कराव्या त्यांच्याशी आणि एक दाखवून द्यावं लोकांना, जगाला की तुमचं ॲक्च्युअल व्यक्तिमत्व काय आहे ते. सो हे ऑस्टरचं कार्ड दाखवतं. दुसरं म्हणजे तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करावं, एक फ्रेंडली नेचर यावं तुमच्यामध्ये, एक सॉफ्टनेस यावा, असं काहीसं की एक अगदी लहान मुलासारखं एखादा म्हणा इनोसन्स यावं. ह्या अशा कुठल्याही स्ट्रगल पिरियडमुळे कुठल्याही लाईफमधलेही चॅलेंजेस फेस करावे लागतात किंवा कॉम्पिटिशन फेस करावी लागते, यामध्ये तुमचा जो इनोसन्स आहे हा जाता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. सो हा ओव्हरऑल मला इथे मेसेज दिसतो आहे. पाईल नंबर 2. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड हे ऑर्डरचं आणि तुमचा क्रिस्टल जो आहे तो आहे टायगर आय. तुमची कार्ड्स बघूया आपण. तुमचं कार्ड आहे अनलिश द वाईल्ड विदिन. लेट युअर वाईल्ड साईड अप अँड आउट. अनलिश युअर टॅलेंट अँड युअर डिझायर्स. You are not alone. Watch for the signs and reminders from your angels and loved ones that they are close by. Remember, they are working hard to guide you. The Vision हे एक कार्ड आहे. The Fear हे एक कार्ड आहे. स्पायडरची एनर्जी आहे. जून हा एक महिना दाखवतोय. रूस्टर, an arrogant, boastful person you should not cross. Firecrackers, excitement. टॅरो कार्ड्स पाहूया आपण. सॉरी.
बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ swords, फर्स्ट कार्ड जे आहे फ्लिप झाला ते नाईट ऑफ पेंटॅकल्स, नंतर आहे 10 ऑफ स्वॉर्ड्स, बॉटम ऑफ द डेक आपण वरती घेऊया इथे 4 ऑफ स्वॉर्ड्स बॉटम ऑफ द डेक, नंतर हे 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे, 8 ऑफ पेंटॅकल्स, क्वीन ऑफ स्वॉर्ड्स, द हँगमॅन, 10 of cups, 4 of cups आणि 2 of pentacles. सो कार्ड्स प्रॉपर दिसत आहेत. होप्स ओके. ही जी कोणी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आहे त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकटे नाही आहात. ती व्यक्ती सतत तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या कुठल्याही प्रसंगी, तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही लाईफ सिच्युएशनमध्ये ही व्यक्ती सतत तुमच्या पाठीशी असणार आहे आणि तुमच्या सोबत असणार आहे. इनफॅक्ट सोबत असणार आहे. आणि ती खूप प्रयत्न करते तुम्हाला एक लाईफमध्ये गाईड करण्यासाठी. तुम्हाला एक चांगलं लाईफ मिळावं, तुम्हाला वेळोवेळी एक गायडन्स मिळावा तुमच्या सगळ्या लाईफ सिच्युएशनमध्ये, असं त्या व्यक्तीला वाटतं. म्हणून ती तुमच्यासोबत आहे. इनफॅक्ट त्या व्यक्तीला असंही वाटतं की तुम्ही एक तुमच्यामधला जो एक टॅलेंट आहे, ज्या डिझायर्स आहेत त्या बाहेर येऊ द्याव्या. एक ती जी साईड आहे की अजून ती कोणाला दिसलेली नाही आहे, की तुम्ही बरंच काही करू शकता, तुमच्यामध्ये बरंच काही टॅलेंट आहे, ते बाहेर यावं असं वाटतं. इनफॅक्ट या व्यक्तीला असं वाटतं की तुम्ही त्यावरती एक विचार करावा, थोडासा वेळ घ्यावा स्वतःसाठी, स्वतःच्या इंट्रोस्पेक्शनसाठी, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी द्यावी. एक व्यवस्थित तुम्ही एक पब्लिक काय म्हणतं आहे किंवा लोक काय तुम्हाला म्हणत आहेत किंवा त्यांचे विचार काय आहेत यावरून तुम्ही तुमचं आयुष्य ठरवू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे, जे काही फॅक्ट्स आहेत, जे तुमचे रिसोर्सेस आहेत, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक प्रायोरिटी द्या. तुमच्या आयुष्यावर तुमचं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करा. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक विचार तुमचे क्लिअर असू दे, वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरा स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा, असं त्या व्यक्तीला वाटतं. त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्ही इमोशन्सना किंवा इतर व्यक्ती काय म्हणत आहेत या गोष्टीला जास्त महत्त्व देऊन आयुष्यातले निर्णय तुम्ही घेऊ नयेत, असं काहीसं दिसतं आहे. दुसरं, त्या व्यक्तीला असं वाटतं तू काही बाबतीत आयुष्यामध्ये जे महत्त्वाचे गोष्टी आहेत, करिअर म्हणा किंवा काही जे डिसिजन्स आहेत, त्यामध्ये तुम्ही कुठलेही बायस जजमेंट तुमची असता कामा नये, कुठेही इमोशन्स त्याच्यात आड येता कामा नये. तुम्ही एक स्वतःचे विचार एक मोकळे क्लिअर असू देत तुमचे विचार, असं काहीचं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्यामध्ये खूप कलात्मकता आहे,
एक क्रिएटिव्हिटी, आणि दुसरं म्हणजे सातत्याने सततपणे प्रयत्न करत राहणं, ही तुमची एक प्रकारची एक वेगळी क्वालिटी आहे. लाईक असं असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत खूप स्ट्रगल केलेलं आहे एक लाईफमध्ये. तुमच्या आयुष्याची मे बी कदाचित एक नव्याने सुरुवात झालेली असू शकते. तुम्ही बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये फेस केल्या असतील. काही कदाचित काही दुःख असतील तुमच्या मनामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता नवीन सकाळ झाली. तुम्ही त्या गोष्टीतून एक स्वतःला त्या ब्लॅक पिरियडमधून तुम्ही स्वतःला आता मुक्त करा, एक विचारांनी मुक्त करा. आणि दुसरं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही बाबतीत कुठलाही इमोशनल सपोर्ट जर तुम्हाला हवा असेल तर ते कधीही देण्यासाठी ते तयार आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी एक इमोशनल फुलफिलमेंट मिळावे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं एक चांगली संगत तुम्हाला मिळावी, चांगली माणसं तुमच्या आयुष्यामध्ये यावी, एक तुमच्या आयुष्यात एक डिवाईन प्रेम यावं, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारची सुखं मिळावीत, मटेरियल लाईफ तुम्हाला उपभोगता यावं, एक फ्रीडम मिळावं लाईफमध्ये. तुम्ही एक स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करावं, एक निसर्गात जावं, मन मोकळं करावं, असं त्यांना वाटतं. त्यांना असं वाटतं की तुमच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे, एक सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहावं, एखाद्या गोष्टीवरती मास्टरी मिळावी, ग्राउंड लेवलवरती काम करावं, हा तुमचा मे बी स्वभाव असू शकतो आणि तो त्यांना खूप आवडतो. तुम्ही ज्या प्रकारे मल्टीटास्किंग करता, सगळ्या गोष्टी छानपैकी बॅलन्स करता, सगळ्या फ्रंट तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स करता, तुम्ही फॅमिली, करिअर या सगळ्या गोष्टी बॅलन्स करतात. काही वेळा तुमची एक दमछाक होते तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये सुद्धा एक एन्जॉयमेंट आणण्याचा प्रयत्न करता आणि त्या गोष्टी त्यांना फार आवडतात. एक त्यामध्ये बॅलन्सिंग ठेवता आणि तरीसुद्धा तुम्ही स्वतःचं पॅशन जपताय, एक क्रिएटिव्हिटी जपताय, त्यावरती तुम्ही सतत काम करत राहता, एक स्वतःला कुठे ना कुठे एक रेज करताय एक लाईफमध्ये, ही गोष्ट त्यांना फार आवडते. तुमचं हे सातत्यपूर्ण कष्ट करणं एक लाईफमध्ये न थकता अविरतपणे परिश्रम करणं, ही गोष्ट त्यांना खूप भावते. आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही यावं, तुमचे एक सगळ्या प्रकारची मटेरियल प्रॉस्पेक्ट्स तुमच्या लाईफमध्ये यावं. तुम्ही एक विजन ठेवून एखादी गोष्ट करावी, असं त्यांचं म्हणणं आहे की विजन करून, प्लॅन करून, आणि ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही मे बी काही पास्ट लाईफ काही एक्सपिरियन्स असू शकतील कुठल्याही बाबतीत, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही बाबतीत कुठलीही भीती, एन्झायटी तुमच्या लाईफमध्ये येऊ देऊ नका. असं एक किंवा अशी कुठलीही माणसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक कनेक्ट करू नका जी सतत तुम्हाला एक त्रासदायक ठरतील किंवा अननेसेसरी तुमच्या लाईफमध्ये एक लाईफ हलवून टाकतील कदाचित. सो अशी कुठलीही माणसं तुमच्या आयुष्यामध्ये येऊ नयेत असं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा इथे जून महिना आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हीच एक वेळ आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एक थोडंसं लॉंग विजन ठेवून बघण्याची गरज आहे, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन बघण्याची गरज आहे. काहीतरी प्लॅन करून, सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून, तुमच्या ज्या काही डिझायर्स आहेत, जे रिसोर्सेस आहेत, त्या सगळ्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून पुढे जावं. तुम्ही एक तुमचं जे पॅशन आहे ते तुम्ही जपावं, अशी त्यांची खूप इच्छा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकटे नाही आहे तुमच्या प्रवासात, जीवन प्रवासात तुम्ही तुमच्या सतत पाठवत एक दैवी पाठबळ तर तुम्हाला आहेच, एक परमेश्वर, कारण तुमचे हे जे कष्ट आहे तर तुम्हाला परमेश्वराची साथ तर तुम्हाला मिळणारच. पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं नेहमी तुम्हाला कॉपरेशन असणार आहे. ही दोन्ही कार्ड दाखवत आहेत की कुठल्याही क्षणी एक इमोशनल सपोर्ट म्हणा किंवा एक फिजिकल सपोर्ट म्हणा, दोन्ही बाबतीत ते तुम्हाला जी भौतिक सुखं तुम्हाला जी मिळवायची आहेत तुमच्या स्ट्रगल पिरियडमध्ये, ते सदैव तुमच्या पाठीशी असणार आहेत, तुमच्या सोबत असणार आहेत, तुमच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. सो पाईल नंबर 3 हा एक मेसेज मला या तुमच्या स्प्रेडमध्ये दिसतो आहे. तुम्हाला कसं वाटलं रीडिंग
ते नक्की कळवा. आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 4, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड सक्सेसचं आहे आणि तुमचा क्रिस्टल आहे गोल्डन क्वार्ट्ज. कार्ड्स पाहूया. तुमचं फर्स्ट कार्ड आहे टेक केअर ऑफ युअर नीड्स. डू एव्हरीथिंग यू नीड टू बी ॲट युअर बेस्ट, देन मूव बियॉन्ड युअर फिअर्स अँड लिमिटेशन्स. दुसरं कार्ड आहे चूज युअर पाथ. कनेक्ट विथ युअर डीपेस्ट डिझायर, देन चूज द पाथ दॅट विल मेक युअर हार्ट अँड साऊल सिंग. तुम्हाला कार्ड आहे इरॉसचं. डिस्कवरी. ॲनिमल स्पिरिट आहे हॉक. सक्सेस. सक्सेस रिपीट झालं आहे. इथे सुद्धा सक्सेस आहे, इथे सुद्धा सक्सेस. सो या व्यक्तीला तुमच्या सक्सेसबद्दल बोलायचं आहे, असं काहीच आहे. मनी पाथ. अ पाथ विथ अ मनी इज वेटिंग फॉर यू टू फाइंड इट. आणि दुसरं कार्ड आहे वेज. समवन इज ट्राइंग टू कम बिटवीन यू अँड अ फ्रेंड ऑर समथिंग यू वॉन्ट. म्हणजे या व्यक्तीला वाटतं की तुमच्या आणि सक्सेसच्या मध्ये कोणी येऊ नये, तुमचा मार्ग सक्सेसचा मोकळा राहावा, असं काहीसं त्या व्यक्तीला वाटतं आहे. सो बघू आपण टॅरो कार्ड्स पाहूया. एक मिनिट. बॉटम ऑफ द डेक 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. क्वीन ऑफ पेंटॅकल्स, एस ऑफ कप्स, द डेविल, 2 ऑफ कप्स, Ace of Pentacles, the Chariot, the Hierophant, पाईल नंबर 4. ही जी व्यक्ती आहे ना तुमच्या लाईफमध्ये, या व्यक्तीचं म्हणणं आहे की तुम्ही तुमची सर्वतोपरी काळजी घ्या. असं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक सक्सेसला खूप प्रॉस्पेक्ट्स आहेत. क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड दाखवतं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये अशा क्वालिटीज आहेत, की असं तुमचं बिझनेस माइंड आहे, एक प्रॅक्टिकल माइंड आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या हव्या त्या तुम्ही अचीव करू शकता आणि त्याचा उपभोग घेऊ शकता. एक तुमच्यामध्ये त्या कॅपॅसिटीज आहेत. फक्त गरज आहे तुम्हाला लाईफमध्ये प्रॉपर चॉईसेस करण्याची, योग्य मार्ग निवडण्याची. तुम्ही तुमच्या सगळ्या गरजांची काळजी घ्या. एक तुमच्या स्वतःसाठी, स्वतःला बेस्ट, स्वतःला एक वरच्या लेवलवरती अपलिफ्ट करण्यासाठी, वरच्या लेवलवरती पोहोचवण्यासाठी जे काय तुम्हाला करता येत असेल ते सगळं करा. तुमच्या ज्या भीती असतील, लिमिटेशन्स असतील, त्यावरती तुम्हाला एक यावेळी कंट्रोल घ्यायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
की तुम्हाला जर तुम्ही सक्सेस व्हावं, तुम्हाला सक्सेस मिळावं, कारण या पाईलमध्ये सक्सेसवरती जास्त जोर आहे. सो तुम्हाला सक्सेस मिळावं असं या व्यक्तीला खूप मनापासून वाटतं आणि त्यांना असं वाटतं की त्या कॅपॅसिटीज तुमच्यामध्ये आहेत. तुमच्यामध्ये एक एक मे बी तुम्ही एक कम्युनिकेशन पॉवर असू शकते किंवा एक तुम्ही जे व्यक्त करता जे लाईफमध्ये व्यक्त करता किंवा एखादी गोष्ट बोलता आणण्याचा प्रयत्न करता किंवा ज्या काही भावना आहेत तुमच्या त्या तुम्ही प्रत्यक्षात उतरवण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची जे डिस्कवरी करणं गरजेचं आहे. हा असा एक टायमिंग आहे की हा टायमिंग एक तुमच्या लाईफला एक वेगळं वळण देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या लाईफकडे एक बारीक नजरेने कारण ही हॉकची एनर्जी आहे इथे. सो एक सूक्ष्म नजरेने तुम्हाला तुमच्या लाईफकडे बघण्याची गरज आहे. कुठे काय कमी होतं आहे, कुठे काय गरज आहे, कुठे एफर्ट लावण्याची गरज आहे, कुठे मास्टरी मिळवण्याची गरज आहे, कुठे एफर्ट्स घेण्याची गरज आहे, कुठे तुम्हाला एक काही नव्याने एक नॉलेज मिळवण्याची गरज आहे. या सगळ्या दृष्टीने तुम्हाला एक तुमच्या आयुष्याचा आढावा घेण्याची गरज आहे. एक एक म्हणतात ना की एक सेल्फ डिस्कवरी तुम्हाला करायची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळवू शकता, तसे कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहेत. एक चांगल्या संधी आहेत तुमच्या लाईफमध्ये, फक्त तुम्हाला त्या प्रॉपर चॉईस करणं गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लाईफमध्ये एक स्ट्रॉंग विल पॉवर ठेवून, एक स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवून तुम्ही पुढे जावं. तुम्ही ज्या कुठल्या करिअरमध्ये आहात त्यामध्ये तुम्ही मास्टरी मिळवावी, एखाद्या गुरूंचा सल्ला घ्यावा आणि त्यामध्ये एक जास्तीत जास्त स्वतःला अपलिफ्ट कसं करता येईल याकडे तुम्ही पाहावं. एक आणि कुठल्याही तुमच्या बिलीफ सिस्टम्स असतील किंवा ज्या गोष्टी तुमच्या आड येत आहेत, कारण हे कार्ड आहे वेटचं. समथिंग इज ट्राईंग टू कम बिटवीन यू अँड अ फ्रेंड अँड समथिंग यू वॉन्ट. सो ज्या गोष्टी मे बी काही डिस्टर्बन्सेस आहेत तुमच्या लाईफमध्ये, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये या सक्सेसच्या मध्ये तुम्हाला येऊ पाहत आहेत, मे बी तुमच्या बिलीफ सिस्टम्स असू शकतील, कदाचित तुमचे फिअर्स असू शकतील, एन्झायटी असू शकेल, एखादी नवीन गोष्ट ॲक्सेप्ट करण्याबद्दल भीती असू, काही चॉईसेस करण्याबद्दल भीती असू शकते, काही लिमिटेशन्स असतील, तर त्यावरती तुम्ही ओव्हरकम करणे गरजेचे आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ते सदैव तुमच्यासोबत आहेत. एक सदैव एक त्यांचं प्रेम एक सपोर्ट तुम्हाला सदैव मिळत राहील. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही निगेटिव्हिटीमधून तुम्ही एक स्वतःची स्ट्रॉंग विल पॉवर ठेवून, एक कॉन्फिडन्स ठेवून आणि त्यामधलं त्या रिलेटेड जे काही नॉलेज आहे ते मिळवून तुम्ही त्यावरती ओव्हरकम करावं, असं काहीसं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना असं वाटतं की तुम्ही खूप सक्सेसफुल व्हावं, एक लाईफमध्ये पुढे जावं, सगळ्या प्रकारची भौतिक सुखं तुमच्या आयुष्यामध्ये यावीत. तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी, सर्वतोपरी तुम्ही स्वतःला डेव्हलप करावं, सगळ्या बाजूनी तुमची प्रॉस्पेरिटी व्हावी. आणि हे होताना एक प्युरिटीसुद्धा तुमच्यामध्ये राहावी. जी तुमची ओरिजिनॅलिटी आहे, जे तुमचं व्यक्तिमत्व आहे ओरिजिनल, ते कुठेही बदलता कामा नये. त्याला कुठल्याही बाहेरच्या गोष्टींचा स्पर्श होता कामा नये, असं त्यांना असं वाटतं की ती तुमची प्युरिटी तुम्ही जपली पाहिजे. अगदी एखादं प्रेम जरी असेल तरीसुद्धा त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वासना असता कामा नये किंवा एक रॉंग बिलीफ सिस्टम्स म्हणा किंवा एक चुकीच्या गोष्टीकडे एक द डेव्हिलचं कार्ड हे काय होतं, सगळ्या प्रकारचे टेम्पटेशन्स दाखवतं. सो कुठल्याही गोष्टी ज्या टेम्पटिंग आहेत, हे मटेरियल लाईफमध्ये, भौतिक जगतामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला टेम्पटिंग आहेत, त्या सगळ्यावरती तुम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. तिथे कुठेही तुम्ही वाहवत जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. सो हा एक
गायडन्स मला या किंवा जो काही मेसेज आहे त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यातील तो हा मला असा दिसतो आहे. सो पाईल नंबर 1, तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.